नमस्कार मित्रांनो, आता आम्ही अशा लोकेशनला चाललो आहे जिथे कचऱ्याचा मागमूसही नाही. कचरा म्हणजे प्लॅस्टिकबद्दल बोलतो आहे मी. बघा, आम्ही आता या गावातून चाललो आहे एका समुद्रकिनारी. सगळे मित्र सकाळी सकाळी आम्ही लवकर निघालो. गाडी पार्क करून खूप चालावं लागतं. खूप म्हणजे अगदी खूप नाही, 10 मिनटाचा ट्रेक आहे हा. आम्ही आलो प्रथम किनारी असलेल्या या मारुती मंदिरात. सुंदर शांत असं मंदिर आहे. काही गडबड नाही, काही गोंगाट नाही. फक्त एक व्यक्ती होता आतमध्ये आणि आम्ही, बस. बघा, किती सुंदर लहानसंच आहे मंदिर, पण एकदम शांत आहे. हे समुद्रकिनारी वसलेलं आहे. मारुतीरायाचं मंदिर आहे हे. इथे पठण करीत होते गृहस्थ. आधुनिक कोकणी पद्धतीचं असे मंदिर आहे. तिथे आम्ही मंदिराच्या आवारात बसलो. आवार बघा किती छान आहे, सगळीकडे हिरवळ. आम्ही इथे थोडी फोटोग्राफी केली मंदिराच्या आवारात. हे बघा. आणि इथून आम्ही गेलो ते थेट किनाऱ्यावर. आता तुम्ही बघू शकता, या किनाऱ्यावर प्लास्टिक, कागद असं काही नाही आहे. पूर्ण क्लीन बीच आहे. आणि इथे पांढरी वाळू नाही आहे. इथली वाळू आहे ना, ती ब्राऊन कलरची वाळू आहे. कोकणातील एकमेव बीच असा आहे जिथे ब्राऊन कलरची वाळू आहे. आणि या बीचवर कचरा नसल्याचं कारण म्हणजे इथे एकही पर्यटक नाही आहे. तुम्ही लांब लांबपर्यंत पाहू शकता. आम्हाला असंच कळलं आणि आम्ही आलो हे बीच बघायला. खूप सुंदर बीच आहे हे. आम्ही बराच वेळ तिथे स्पेंड केला. ते फक्त 2 फॉरेनर टुरिस्ट असे आमच्यासारखे शोधत झाले होते. बाकी एकही पर्यटक नाही. सुनसान किनारा आहे हा. त्यामुळेच इथे पूर्णपणे स्वच्छता आहे. खूप सुंदर म्हणजे अतिशय सुंदर बीच आहे हा. लोकल पब्लिक नाही, पर्यटक नाही, कोणी नसतं इथे. ह्या बीचबद्दल खरं तर मला नाव सांगून बीच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि खराब करण्यासाठी मी हे नाही सांगणार लोकेशन कुठचं आहे ते. माफ करा. ज्यांना माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये पण सांगू नका. एकतर खूप कमी लोकांना माहीत आहे, कारण तिथल्या लोकल पब्लिक शिवाय माहीत नाही. आम्ही इथले असूनही आम्हाला माहीत नव्हतं एवढी वर्ष.